मंत्री छगन भुजबळ यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते व आमदार लवकरच पक्ष सोडतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। हे आमदार विधानसभेच्या आगामी अधिवेशनात निधी मिळवतील व त्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी देतील असं ते म्हणालेत। मराठा आरक्षणाच्या बाबत शासनानं जे करणं शक्य आहे ते सर्व गोष्टी केलेल्या आहेत। मराठा समाजाला आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आहेत। मात्र खासदार शरद पवार म्हणाले होते, आरक्षण कशाला? आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला 10% कायद्यात बसणारे आरक्षण दिले आहे। कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं गेलंय, परंतु काही लोक आरक्षणाच्या नावावर राजकीय पोळ्या भाजत आहेत असं मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय। छगन भुजबळांबद्दल खोटा दावा करून मला वातावरण बिघडवायचं नाही, त्यांचा आणि ठाकरे गटाचा काहीही संपर्क झालेला नाही अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। तसंच ते आमच्या पक्षात टिकून राहिले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणालेत। मंत्री छगन भुजबळ हे सध्या नाराज असून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। यावरूनच राऊतांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपचे 48 नेते विधानसभेच्या 288 मतदारसंघात दौरा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मंगळवारी भाजपची कोर कमिटीची बैठक झाली। यानंतरच चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तसंच महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावर अद्याप चर्चा झालेली नसून देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, केंद्रीय नेतृत्वाकडून याबाबत निर्णय घेतला जाईल असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे। शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिन हातावर पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो यापुढे आकारला जाणार नाही असं सांगितलं। तसंच स्पष्ट निर्देश परिवहन विभागाच्या आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना दिले असल्याचं सांगितलं। मात्र त्यासोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल असंही स्पष्ट केलं। त्यासोबतच रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।